शरद पवार आज सातारा दौऱ्यावर आहेत। पदाधिकाऱ्यांची ते बैठक घेणार आहेत। सातारा लोकसभा मतदारसंघासाठी नवीन उमेदवार देण्याची शक्यता वर्तवली जाते। पत्रकार परिषदेमध्ये पवार उमेदवाराची घोषणा करण्याची शक्यता आहे। बाळासाहेब पाटील, सुनील माने, शशिकांत शिंदेंच्या नावाची चर्चा आहे। श्रीनिवास पाटील, सत्यजित पाटणकर, सारंग पाटलांच्या नावाची चर्चा सुद्धा आहे। त्याच्यामुळे कुठला उमेदवार शरद पवारांकडून दिला जातो हे पाहणं महत्त्वाचं असेल। युतीच्या माध्यमातून खरं तर उदयनराजे भोसलेंनी काल परवा जे काही शक्ती प्रदर्शन केलं त्या निमित्ताने असं समजतं की उदयनराजेच हे पुढील उमेदवार असणार आहेत। यामुळे नक्की हा तगडा उमेदवार असेल असं काय वाटतं का आव्हान यामध्ये? तुम्ही आत्तापर्यंत जर इतिहास बघितला तर भाजपला आणि महायुतीला कुठल्याही प्रकारचं यश आलेलं नाही। उदयनराजे सुद्धा जे निवडून आले ते महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आले। आणि आज जर बघितलं तर या महाराष्ट्रामध्ये आणि सातारा जिल्ह्यामध्ये जी नाराजीचा सूर आहे हा प्रचंड लोकांमध्ये आहे। दुसरी गोष्ट अशी आहे की इथे भाजपच्या विचाराला या सातारा जिल्ह्यामध्ये आजपर्यंत यश आलेलं नाही। ठीक आहे, आता त्यांनी बऱ्याच लोकांना पक्षात घेतलेलं वगैरे आहे, मग खालची लोक जी आहेत ती महाविकास आघाडीच्या आणि पवारसाहेबांच्या तुतारीवर असतील। कॅमेरामन अभिजित पिसेसह संतोष नारोडे, TV9 मराठी, सातारा।